सुस्वागतम. आज आपल्यासोबत डॉक्टर प्राध्यापक सौ अलका नाथरेकर कुलकर्णी आहेत. त्यांचे आजच्या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. तसं म्हटलं तर नाथरेकर परिवाराचाच परिचय सर्व संस्कृत प्रेमींना आहे. परंतु मी मॅडमना अशी विनंती करते की त्यांनी थोडक्यामध्ये आपला परिचय द्यावा. मी सौ अलका नाथरेकर कुलकर्णी. बालपण म्हणाल तर अतिशय आनंदात, प्रतिकूल परिस्थितीत पण आनंद. कारण त्यावेळी जगण्याच्या मर्यादा ह्या ठरलेल्या होत्या. म्हणजे आपल्या ज्या प्रायोरिटीज असतात, कशात आनंद असायला पाहिजे हे ठरलेलं होतं. बरोबर. त्यामुळं तो आनंद नेहमी मिळत गेला. आणि प्रतिकूल परिस्थिती असली तरीसुद्धा वडिलांनी आईनी शिक्षणासाठी कधीही कमी काहीच पडू दिलं नाही. त्यामुळं सगळं आनंदात होतं. आम्ही 6 बहिणी आणि 1 भाऊ, एवढे सगळे, एवढा प्रपंच सांभाळताना सुद्धा किती कसरत असेल ह्याचा आपल्याला अंदाज येतो. पण त्यांनी बाकीच्या कुठल्याही गोष्टी आम्हाला कमी पुढे देणार नाही. आमचा जो निरागसपणा होता तो जपत त्यांनी आम्हाला वाढवलं. मॅडम, आपल्या शिक्षणाबद्दल थोडंसं सांगताल? असं झालं की 10वीपर्यंतच्या शिक्षणानंतर 11वीत सायन्स घ्यावं असं सगळ्यांचंच मत होतं. कारण माझा अभ्यास खूप चांगला होता. पण झालं असं की मी 10वी पास झाले आणि 11वीला गेले, प्रवेश झाला. लगेच वडिलांच्या रिटायरमेंटचा आदेश आला. वडील असं म्हणाले की आता आपल्याला हे झेपवणार नाही. खरं म्हणजे माझा अभ्यास चांगला असल्यामुळं आमचे सगळे नातेवाईक वडिलांना इतकं समजवलं की आम्ही बघू तिचं. पण आपल्या मर्यादा ओळखायच्या हे नेहमीच आमच्या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं वडिलांनी त्या गोष्टीत कधीच दखल दिली नाही आणि मी आर्ट्सला प्रवेश घेतला. तो काळ असा होता की प्रतिकूल परिस्थितीमुळं बाहेर पडणं शक्य नव्हतं. पण आमच्या सरांनी जेव्हा वडिलांनी येऊन भेटले की नाही सर, तिला काहीच कमी पडणार नाही, ती तिच्या स्कॉलरशिपवरच असेल, तेव्हा वडील तयार झाले. आणि हे फार मोठं आव्हान होतं. कारण मुलांना बाहेर ठेवणं हे त्यावेळेला त्याची हेच नव्हती, म्हणजे पद्धत नव्हती म्हणा किंवा मानसिकता नव्हती. पण आमच्या वडिलांच्या मनामध्ये या बाबतीत काही संदेह नव्हता. विद्यापीठात तर मला डिस्टिंक्शन मिळालंच. नंतर MPhilला सुद्धा मी स्कॉलरशिप, म्हणजे मी माझ्या BAच्या मार्कांवर नॅशनल मेरिट होती मला MA साठी. नंतर मला विद्यापीठाची जी डिपार्टमेंटल असते ती पण मिळू शकत होती किंवा नॅशनल मेरिट, अशा अनेक माझ्यासमोर पर्याय होते. त्याच्यामुळे स्कॉलरशिपवर बऱ्याच गोष्टी होऊ शकल्या. आणि ती एक फार मोठी दिलासा देणारी गोष्ट होती त्या काळामध्ये. MA पर्यंतचं शिक्षण, MA मध्ये विद्यापीठात मी दुसरी आलेली आहे. MPhilला सुद्धा मी पहिल्याच याच्यावर होते. मत्स्योदरी जेव्हा आम्ही तिथे सिलेक्ट झालो तेव्हा नॉन ग्रँटवर होतं. पण याच्या बाबतीत आमच्या वडिलांना कुठलाही खंत नव्हती. ते म्हणायचे की चतकोर भाकरी सुखाची आपल्या घरात होती. आणि आनंद ज्ञान देण्यामध्ये आहे, फक्त पैसे मिळवण्यातच नाही. तुम्हाला एक किस्सा सांगते पैशांचा, की हॉस्टेलला मी जेव्हा राहत होते तेव्हा सगळ्यांच्या मनी ऑर्डर यायच्या. मी इतक्या जवळ, जालना औरंगाबाद हे फारसं अंतर नाही आहे, पण तेव्हा बाहेर पडणंच मुश्किल होतं. त्या मानाने ते पुन्हा मी इथे येऊ शकत नव्हते, महिन्यात किंवा टर्म नंतर असंच. आणि त्याची कधी खंत वाटली नाही की आपल्याला मनी ऑर्डर येत नाही. कारण पैसा महत्त्वाचा आहे हे कधी डोक्यातच नाही. फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि खरं म्हणजे याच्या बाबतीत ज्याला तुम्ही म्हणाल की अभिनिवेशही नव्हता, अशी जाणही नव्हती, पण ती घडणच अशी होती की हे आपलं ध्येय आहे आणि इथपर्यंत जायचं. आपण म्हणजे आता शिक्षणाबद्दल बोलतोय तर पुढचं शिक्षण पण आपण आधी बघू आणि मग पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. म्हणजे मला असं वाटतं PhD लग्नानंतर म्हणजे सगळा संसार सांभाळून झालेला आहे. त्याबद्दल आपण काही सांगू शकाल का? माझं MPhil, म्हणजे मी नोकरीत शिरले तेव्हा माझं MPhil फक्त परीक्षा झालेली होती, अजून प्रोजेक्ट बाकी होता.
लग्नाच्या टप्प्यामध्ये तो प्रोजेक्टही संपत आला. हं. पण माझी सासरची मंडळी अशी होती की ते माझे सासरे वडिलांचे विद्यार्थी आहेत. अच्छा. त्याच्यामुळं हं. अतिशय पुरोगामी ह्या गोष्टींना कधीही विरोध झाला नाही. बरोबर. 1998 साली म्हणजे मधला गॅप लक्षात घ्या हं. की तोपर्यंत काही गोष्टी सेटल झाल्या, ग्रँट्सच्या असतील, घराच्या असतील, माझ्या संसारातल्या ज्या इतर काही स्थिर होण्याच्या ज्या गोष्टी असतात हं. त्या झाल्यानंतर 1998 साली PhDचं रजिस्ट्रेशन झालं. अच्छा. हं. तोपर्यंत मला 2 मुलं झालेली होती. हो. आणि म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की मुलं झाली तरीसुद्धा संसार ही गोष्ट माझ्या अभ्यासाच्या मध्ये कधीही बाधा येऊ दिली नाही. जेव्हा मी अभ्यासासाठी मुंबई, हैदराबाद, गुजरात, अजून कुठे कुठे जेव्हा फिरले तेव्हा सहकुटुंब अरे वा. म्हणजे हं. त्यांची साईट सीइंग हं. आणि माझा अभ्यास. वडील त्यांना घेऊन साईट सीइंग करतील आणि मी लायब्ररीज फिरणार. या पद्धतीने कलेक्शन केलेलं आहे. आज आपल्याला गुगल वगैरेहून सगळं मटेरियल हो, मिळतं आहे हो. घरी. त्यावेळीची ती परिस्थिती नव्हती. नाही, नाही. प्रत्यक्ष लायब्ररीला जाऊन भेट देणं, मटेरियल गोळा करणं म्हणण्यापेक्षा तिथं जाऊन वाचन करणं, ज्या जमतील त्या गोष्टी आपल्याला टिपून घेणं अशी पद्धत होती. मग तुम्ही जेव्हा सायन्स न घेता, विज्ञान शाखा न घेता कला शाखेची निवड तुम्ही केली किंवा करावी लागली, तर त्यावेळेस तुम्हाला असं मानसिक काही म्हणजे नाही, त्यावेळेला काय केलं मग वडिलांनी, माझे विषय असे होते की मी जेव्हा BA ला गेले तेव्हा माझं संस्कृत, गणित आणि इंग्रजी असावं अशी त्यांची इच्छा होती. अच्छा. पण त्यावेळेला इथे संस्कृतची योजना नव्हती. हां, म्हणजे नव्हती असं म्हणण्यापेक्षा होती, पण त्यांना विद्यार्थी संख्या पाहिजे होती. अच्छा. आणि ती काही आपण देऊ शकत नव्हतो. बरोबर. मग मी विषय घेतले इंग्रजी, पॉलिटिकल सायन्स आणि मराठी, म्हणजे 2 भाषा विषय की ज्याचा मला आयुष्यभर खूप चांगला उपयोग झाला. घरामध्ये आमचं बाळकडूच संस्कृतचं असल्यामुळं संस्कृत तर येतच होतं. मराठी विषय घेतला आणि इंग्रजी, ह्या 3ही भाषांच्या ज्ञानामुळं पुढे मी जो PhDला विषय निवडला तो म्हणजे ट्रान्सलेशन. त्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टींचा फार उपयोग झाला. म्हणजे वडील त्यावेळी हयात नव्हते, पण त्यांनी माझ्या मनाची जी रचना करून ठेवलेली होती त्याच्यामुळं मला जड गेलं नाही. म्हणजे त्याचाच मला पुरेपूर उपयोग झाला. म्हणून एकापेक्षा अधिक भाषा शिकण्याचे जे फायदे आहेत ते फार मोठे आहेत. म्हणजे विचारांमध्ये तर होतच, पण साहित्यामध्ये जो वेगळेपणा असतो की आपण विचार करत राहतो की इंग्रजी साहित्यामध्ये जर असं आहे तर मराठी साहित्यात हे आहे का, मग का नाही आहे, मग त्याची कारणं काय असतील, ही कारणमीमांसा करण्याची सवय लागते. किंवा व्याकरणाच्या संदर्भामध्ये इंग्रजीची जी अल्फाबेट आहे, मराठीत सगळं पॅरलल आहे का, नाही आहे ना, मग इंग्रजीमध्ये ह्याला फोनेटिक अल्फाबेट आपण शिकलो. म्हणजे असे एक विचारांची हे आपल्याला आपोआपच लागते. आणि याचा परिणाम पुढे काय झाला की मी MA ला लिंग्विस्टिक्स विषय घेतला, जे माझं स्पेशलायझेशन आहे. त्याचाही मला खूप मोठा फायदा झाला. भालचंद्र नेमाडे मला शिकवायला होते. म्हणजे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ज्यांना पुढे ज्ञानपीठ मिळालं ते नेमाडे सर माझे MAचे शिक्षक आहेत. आणि माझे जे MAचे शिक्षक आहेत, BA ला असतानाचे शिक्षक म्हणजे डॉक्टर शिवाजीराव गौळकर असतील, EV रामकृष्णन असतील, BY कुलकर्णी असतील, प्रत्येक विषयाचे जे हे सर आहेत त्यांनी त्या प्रत्येक विषयामध्ये त्याची जी शिस्त आहे ती आम्हाला अशी लावून दिली की पुढे प्रत्येक वेळेला रिसर्च करताना आपण तर हे अगोदर केलेलं आहे असं वाटत राहील, एवढं त्यांनी वाचन करायला लावलं BA ला असताना. नंतर MA ला भालचंद्र नेमाडे सर असतील किंवा किंबहुने सर असतील, विवा शिरवाडकरांचे भाऊ केरम शिरवाडकर हे माझे शिक्षक होते. GS अमूर होते. म्हणजे एवढी दिग्गज मंडळी, आम्ही इतके नशीबवान आहोत की मराठवाडा विद्यापीठातली ही दिग्गज मंडळी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतभर गाजली. आजही त्यांची नावं आहेत आणि आम्ही नशीबवान की त्यांच्या हाताखाली आम्हाला शिकायला मिळालं. गुरु हा तेवढाच महत्त्वाचा, फार महत्त्वाचा. सगळ्या आपल्या घडण्यावळी.
आता आपण म्हणजे भाषा विषय तर तुमचं आहे ते सर्व भाषांवर प्रभुत्व हे आपण म्हणू शकतो. तर मला एक असं विचारायचं होतं की ह्या ज्या सगळ्या भाषा तुम्ही शिकल्यात, तर आता सध्या शाळांमधनं जी आपण परिस्थिती बघतो की मुलं जेव्हा अर्धवट मराठी अर्धवट इंग्रजी बोलतात, संस्कृतचे तर बरेच शब्द किंवा प्राकृतचे पण बरेच शब्द त्यांना माहिती नसतात, किंवा आपण म्हणींचा वापर करतो ते आजकालच्या पिढीला माहिती नसतं. तर ह्या विषयावर तुम्हाला काय बोलावंसं वाटतं? तुम्हाला मजा सांगते की माझे PhDचे गाईड डॉक्टर रामलाल अग्रवाल. अच्छा. म्हणजे रामलाल सर इंग्रजीचं एवढी कमांड सरांना, हं, हं, हं. आणि मराठीचं म्हणजे त्यांना ज्ञान नाही असं नाही, सुंदर मराठी सर बोलतात. हं, हं. पण मराठी साहित्य नात्रेकर तुम्ही वाचा. अच्छा. हं, हं. म्हणजे हा विश्वास त्यांना जो वाटला की नात्रेकर तुम्हाला वाचायचे तुमच्या पद्धतीने, हं, इंग्रजीसाठी मी तुमच्या बरोबर आहे. हं. तर हे कशामुळं, तर तुम्हाला सांगते की काय झालेलं आहे की या हल्ली तुम्ही जे विद्यार्थ्यांना बोलले की त्यांच्या मातृभाषेच्या ज्ञानाच्याच काही मर्यादा आहेत आणि इंग्रजीच्या तर विचारूच नका. तर ह्याची कारणं अनेक आहेत. एक कारण असं आहे की अभ्यासक्रम, सेमिस्टर पद्धती. म्हणजे काय, मी जालन्यात राहिले, औरंगाबादला राहिले, पुण्यात राहते. मी बघते की आणि मी सेमिनार, नॅशनल सेमिनार, इंटरनॅशनल सेमिनार या निमित्ताने अनेक राज्य आणि गावोगाव फिरले. मला जे जाणवलं ते तुम्हाला सांगते मी की काय होतं, या विद्यार्थ्यांना या सेमिस्टरला इतकं आहे तितकं शिकायचं. आणि समजा आता क्लॉजेस आहे, क्लॉजला किती 2 मार्क आहेत 12. क्लॉज शिकवायला किमान एखादा महिना जायला लागतो. आणि मग ते मुलं विचारतात की मॅडम 1 महिनाभर काय करायचं आहे 2 मार्कांसाठी. म्हणजे विद्यार्थ्यांची पण मानसिकता बघा, पालकांची पण मानसिकता बघा की त्यांना ते ट्युशनचे क्लासेस वगैरे, मी त्या ट्युशनलाही दोष देत नाही, त्याचं कारण सांगते मी तुम्हाला की आज जे ह्या क्षेत्रामध्ये सॅच्युरेशन आहे, तर माझ्या विद्यार्थ्यांनी काय करावं की जे डोमिनियन फर्स्ट आलेले त्यांनी काय करावं. मग ह्या सगळ्या लेव्हल तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील की शिक्षक आहेत, पालक आहेत, विद्यार्थी आहेत, ट्युशन आहेत, ह्या सगळ्यांच्या गोंधळात काय झालेलं आहे की विद्यार्थ्यांचा काही प्रमाणामध्ये नुकसान म्हणता येणार नाही, पण त्यांच्या ज्ञानाला मर्यादा पडलेली आहे की एवढंच शिकायचं. परीक्षेला मला आर्टिकल्स येतात, आर्टिकल्सचे सगळे A&D भरून झाले, मला 10 पैकी 10 मिळाले, दॅट्स ऑल. मार्क मिळाले, त्याचं सखोल ज्ञान मिळाले का? आयुष्याचे अनेक ध्येय गाठताना किंवा एकंदर जीवनाचीच लढाई लढताना मी तयार झालेलो आहे का, ह्याचा विचार त्याच्या डोक्यात नाही आहे. त्यांची सखोलता, त्यांचं आत्मिक समाधान, समाजाचं काही आपण देणं लागतो ही मानसिकता असणं, ह्या सगळ्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत. जगातल्या फक्त 2% लोकांना स्वतःचं हित कळतं असं आमचे वडील म्हणायचे. हो, ते म्हणायचे स्वार्थ सगळ्यांना कळतो पण हित कळत नाही. हित म्हणजे काय की दुसऱ्याचं अहित न करता, समाजाचं सुद्धा अहित न करता, ठीक आहे माझं भलं होतंय पण दुसऱ्याचंही वाईट होणे, ही जी पहिली मानसिकता होती ती आता कमी होत चालली आहे. आणि जवळचं सुख दिसतंय, मला आज एवढं मिळालं, बाकीचं काही हो, म्हणजे फक्त समाजाचंच नाही, घरातल्या इतरांचं सुद्धा काही हो, याही विचारापर्यंत मुलं आलेली आहेत. पिढी अशी आहे. म्हणजे घराघरांमधून जी हल्ली आमच्या पिढीची किंवा आमच्या अगोदरच्या पिढीची, म्हणजे आमच्या अगोदरच्या पिढीची फारशी तक्रार होती असं नाही, पण हल्ली आपण फार जनरेशन गॅप फार वाढत चाललेला आहे असं म्हणतोय. आणि तो इतका झपाटून आहे कारण भौतिक गोष्टींच्या पाठीमागे लागण्याची, म्हणजे पाठीमागे पळण्याची म्हणा, लागण्याची पळण्याची खूप ओढ लागलेली आहे. कमी वेळामध्ये, कमी वेळात खूप जास्त गोष्टी मिळत आहेत. त्याच्यामुळं त्यांना
इतर गोष्टींची तमा बाळगण्याची गरज वाटत नाही. अनेक विद्यार्थी तुम्ही घडवले, तर त्यांनी त्यापैकी बऱ्याच जणांनी भाषाविषयी जे तुमचे आहेत तेच पुढे त्यांच्या आयुष्याचं हे ठेवलं, शिक्षण किंवा ध्येय आपण म्हणू शकतो. तर असं तुम्हाला घडवताना समाधान कुठे कुठे मिळालं, असं काही उदाहरण तुम्ही देऊ शकता? म्हणजे समाधान या गोष्टीचं आहे की माझ्या हाताखाली आता 8 मुलं PhD झाली आहेत. अरे वा. तर PhD होण्याचे इतर अनेक निकष चालू असतील, पण मी असं सांगितलं की या पद्धतीने आपण जायचं आहे आणि त्याच पद्धतीने जाऊन त्यांनी PhD मिळवली. मी स्वतःसुद्धा, माझे जे गाईड होते त्यांनी देखील मला याच संस्कारात वाढवलं की तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला नुसतं मटेरियल गोळा नाही करायचं, तर तुम्हाला स्वतःला विचार करायला शिकायचे. याच पद्धतीने मी माझ्याही विद्यार्थ्यांमध्ये असंच रुजवण्याचा प्रयत्न केला. हे सहज घडलं, म्हणजे असं नाही आहे की म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा अभिनय सुद्धा, मात्र मूल्यांशी तडजोड नाही. हे पहिल्यापासून की कितीही आव्हानं समोर आली आणि आमिष समोर आली तरी त्या सगळ्यांना आपण झुगारून देऊ, हे माझे विद्यार्थी सुद्धा आजही याच पद्धतीने घडलेले आहेत. मग ते मुंबईला असतील, ते अजून कुठे जळगावला असतील, कुठेही याच पद्धतीने जे आपल्याला येतंय त्याच्यामध्ये जीव ओतून काम केलं पाहिजे आणि प्रामाणिक, स्वतःशी प्रतारणा करायची नाही, आपल्या कामाशी प्रतारणा करायची नाही, स्वतःची प्रतिष्ठा टिकवून आपण जिथे काम करतोय त्याही संस्थेच्या प्रतिष्ठेचा विचार करून हे सगळं करत राहिलं पाहिजे. तुम्ही माझ्याबद्दल एकदा मॅडम सहज एक वाक्य बोलून गेला होता, ते वाक्य बोलायचं तुम्हाला, की ते वाक्य मला आयुष्यात खूप प्रेरणा देऊन गेलं. की सांस्कृतिक कार्यक्रमात अशा काही घटना घडल्या होत्या की मी थोडीशी नाराज झाली होती त्यातनं, पण तुम्ही दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना मी ऐकलं की उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. तेव्हा मला समजलं की आपल्याला ह्या वरवरच्या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे, आणि ते वाक्य माझ्या मनावर कोरलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आज अनेक गोष्टींमध्ये संघर्ष करायला फक्त तेवढं एक वाक्य कारणीभूत होतं मॅडम. मला हे तुम्हाला खास सांगायचं होतं. असं झालंय, माझे विद्यार्थी म्हणजे मी पुष्कळांना उभं केलं असा माझा दावा नाहीये, पण त्यांचा दावा नक्कीच आहे की आम्ही मॅडम तुमच्या अशा पद्धतीने पुष्कळ आठवण काढतो. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात माझे विद्यार्थी आहेत, पण मला समाधान या गोष्टीचं आहे, म्हणजे मला पगार काय होता आणि किती माझा स्केल होता हे मला आजही कुणी विचारलं तर मला सांगता नाही येणार, पण माझे विद्यार्थी कसे होते ती माझी मोठी पावती आहे. हो, आपल्या तशा गप्पा बरेच झाल्या आहेत, पण मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मॅडम, की हा जो संस्कृत प्रचाराचा आपला उपक्रम चालू आहे, तर हा आता फक्त जालन्यापुरताच न मर्यादित राहता अनेक ठिकाणी हा आपण ऑनलाईन स्वरूपात सुद्धा घेतात, तर त्याविषयी मला थोडंसं जाणून घ्यायची इच्छा आहे. माझे वडील संस्कृत पंडित सखाराम पंत नाथरेकर SB हायस्कूलमध्ये ते उपमुख्याध्यापक होते. आणि शाळेमध्ये शिकवताना शाळा संपल्यानंतर किंवा शाळा सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी भगवद्गीतेचे पाठ घेतले. शाळा संपल्यानंतर संस्कृतचे वर्ग घेतले. म्हणजे संस्कृत भाषेच्या प्रचाराचा जो ध्यास आहे तो निष्कामपणे निःशुल्कपणे त्यांनी पहिल्यापासून घेतलेला होता. घरीसुद्धा संस्कृत शिकायला जे यायचे त्यांच्याकडनं त्यांनी कधीही फीस घेतली नाही. 1989 साली माझे वडील वारले आणि आम्ही सगळ्या बहिणी बंधू, माझा एक भाऊ आणि माझ्या 6 बहिणी, आम्ही असं ठरवलं की त्यांच्या नावाने आपण काही बक्षिसं द्यायची. इथून सुरुवात झाली. मग सरस्वती भुवनमध्येच भगवद्गीतेची स्पर्धा सुरू झाली आणि प्रत्येक वर्गातनं 3 स्पर्धक या प्रमाणामध्ये ती स्पर्धा सुरू झाली. अतिशय सुंदर प्रतिसाद. त्यावेळी देशमुखबाई संस्कृत शिकवायच्या आणि VS सर हेडमास्तर होते आणि यांना माझ्या वडिलांविषयी प्रचंड आदर होता.
त्याच्यामुळं ती स्पर्धा खूप छान चालली. हं. पुढे 1-2 वर्षांनी काय झालं की एस.बी. कुलकर्णी ते यशचे आणि डॉक्टर शिवाजीराव गौळकर हं. हे एकदा आमच्याकडे आले आईकडे आणि म्हणाले की तुम्ही शाळेमध्ये ही स्पर्धा घेताय, का सरांना इतकं लहान ठेवता? हां. त्यांना अजून मोठं केलं पाहिजे. बरोबर. मग ही स्पर्धा आंतरशालेय झाली जालन्यापुरती. नंतर जालना जिल्ह्यात गेली बरोबर. आणि बाहेरून मागण्या यायला लागल्या की तुम्ही बाहेरचे स्पर्धक जालन्याला येऊन स्पर्धेत उतरायला लागले. हो हो आणि मग त्यांनी मागण्या केल्या की औरंगाबादलाही तुम्ही अशी स्पर्धा केली. हो हो. मग आम्ही 4 वर्ष, कोरोनाच्या आधी 4-5 वर्ष औरंगाबादला सुद्धा ही स्पर्धा घेतली. जालन्यात ही स्पर्धा नेहमी सरस्वती भवनमध्येच झाली जेव्हा ऑफलाईन होतं. औरंगाबादला 5-1 वर्ष झाली आणि नंतर कोरोना सुरू झाला. या म्हणजे नाथरेकर प्रतिष्ठानची स्थापना आम्ही केली आणि ह्या प्रतिष्ठानमध्ये घरातले कुणीही मेंबर भाग घेणार नाहीत ही पहिली अट होती. दुसरी अट म्हणजे जे स्पर्धक आहेत त्यांच्याकडनं कुठलीही वर्गणी आम्ही घेत नाही. तिसरं म्हणजे कुठलीही देणगी कुणाकडनं आम्ही स्वीकारत नाही. आमच्या वडिलांचे अनेक जे विद्यार्थी आहेत ते खूप पुढे आले आणि आम्हाला त्यांनी हे केलं, विनंती केली की सरांच्या आठवणी म्हणून आम्हाला काही देणगी द्यायची आहे, पण आम्ही अशा देणग्या स्वीकारल्या नाहीत. आमच्या पद्धतीने प्रतिष्ठानचं कामकाज आम्ही पुढे चालू ठेवलं. सगळ्या भावंडांनी, सगळे भावंड, भाचे, जावई हे सगळे आता मिळून आम्ही हे काम करतो. आणि गेली 35 वर्ष अव्याहतपणे हा संस्कृतचा प्रचार चालू आहे. KG to PG असे आम्ही वेगवेगळे गट घेतो, त्यांना वेगवेगळे विषय देतो. त्यामध्ये भगवद्गीता असेल, संस्कृत, मात्र संस्कृतमध्ये सगळं, मराठीत नाही. संस्कृत स्तोत्र असतील, नाटिका असतील, व्याकरणाधिष्ठित प्रश्नमंजुषा आहेत, सुभाषितांची अंत्याक्षरी आहे. या पद्धतीने प्रत्येक गटाला वेगवेगळे विषय दिलेले असतात. आणि शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यापीठे या स्तरावर तर आहेच, पण खुला गट हा सुद्धा आम्ही एक ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये शाळा कॉलेज व्यतिरिक्त ज्या लोकांना भाग घेण्याची इच्छा असते, मग त्याला वयाचं बंधन नाही आहे, तर हे सगळे भाग घेऊ शकतात. या पद्धतीने हे कामकाज चालू आहे. आणि आम्ही हे जे स्पर्धक आहेत यांना आमच्या पद्धतीने प्रशस्तीपत्र देतो, प्रमाणपत्र देतो आणि पहिल्या 2 स्पर्धकांना, कधी कधी 3 स्पर्धकांना मेडल किंवा बक्षिसाच्या स्वरूपात कधी पुस्तक आहेत किंवा मेडलच्या स्वरूपात अजून ट्रॉफीज आहेत. अशा पद्धतीने आम्ही त्यांना देत राहिलो आणि असंच हे कामकाज आजपर्यंत चालू आहे. निश्चितच अजून खूप वाढणार आहे हे. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं की हे काम ऑनलाईन सुरू झालं आणि हा जो प्रचार आहे तो इतक्या झपाट्याने पुढे गेला की US, UK, ऑस्ट्रेलिया, सौदी इथून सुद्धा स्पर्धक यायला लागले. अरे बापरे. म्हणजे भारतातले तर राज्य आहेतच, मग गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, इथले तर स्पर्धक आहेतच, पण भारताबाहेरचे सुद्धा स्पर्धक आले आणि अतिशय साक्षेपाने त्यांनी हा भाग घेतला. आमची पद्धत अशी आहे की आम्ही पुढच्या वर्षी ज्या स्पर्धा आहेत त्याचं पत्रक आधीच जाहीर करतो की पुढच्या वर्षी स्पर्धेसाठी काय राहील आणि त्याच्यासाठी असणारी स्क्रिप्ट आहे, त्याचा ऑडिओ आहे, हे आम्ही स्पर्धकांना पुरवतो. त्यांची मागणी असेल तर जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा आम्ही पत्रकाबरोबर ते सगळं पाठवायचो गठ्ठा की ही स्क्रिप्ट आहे. तेव्हा ऑडिओ शक्य नव्हते, मात्र ऑनलाईन सुरू झाल्यानंतर आज आम्ही मोबाईलच्या माध्यमातून हे सगळं पाठवतो. म्हणजे स्क्रिप्टही देतो आणि ऑडिओही देतो. ज्यांना गरज वाटेल त्यांनी ते ऐकू शकतात किंवा त्यांनी त्यांच्या पद्धतीने तयारी करू शकतात. आणि आमचा मुख्य उद्देश असा आहे की इतर स्पर्धांमध्ये तुम्ही 8 दिवस स्पर्धा आहे, मग त्या 8 दिवसामध्ये तुम्ही तयारी कराल अशी आमची अपेक्षा नाही. एक स्तोत्र जे आम्ही लावून दिलेलं आहे ते त्यांनी वर्षभर पाठ करावं. घराघरामधून, आपल्या घरात प्रत्येकाच्या समोर ते म्हटलं म्हणजे एकापेक्षा अधिक लोक ते ऐकतात
त्यांचं पाठांतर हो. होतं, प्रत्येकाच्या तोंडामध्ये ते स्तोत्र रमतं, हो. जिभेवर रेंगाळतं. हो. याच पद्धतीने भगवद्गीतेचे अध्याय असतील, स्तोत्र असतील, याच पद्धतीने तयारी व्हावी. म्हणजे एका वर्षाला एक अध्याय जरी झाला तरी आज 35 वर्ष झालेली हो. आहेत. जर भाग जर घेतला असेल प्रत्येक वर्षी तर असे 18 अध्याय सुद्धा पाठ होऊ शकतात. हो. हो. ही आमची इच्छा आहे. म्हणजे निष्कामपणे संस्कृत भाषेची अभिवृद्धी जी आहे ती या पद्धतीने व्हावी अशा आमच्या अभियान याच्यासाठी. अमुक अध्यायातला अमुक श्लोक कोणता आहे असं विचारल्यावर सुद्धा विद्यार्थी ते पटकन सांगतात त्या गोष्टी. हो. म्हणजे ह्यातून त्यांचा सर्वांगीण विकास खूप होतो विद्यार्थ्यांचा. म्हणजे एक प्रकारे हे समाज प्रबोधनाचं कार्य नुसतंच संस्कृत भाषेपुरतं मर्यादित नाही आहे ते. तर ते आमच्या प्रतिष्ठानचा मोटो जो आहे हं. तो आहे संस्कृती संस्कृताश्रिता. हो. 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 म्हणजे आपली संस्कृतीच मुळी संस्कृताधिष्ठित आहे. कारण संस्कृत भाषेमध्ये असलेली सुभाषित वाक्य, त्याच्यामधलं वेगवेगळे जे साहित्य आहे ते मूल्याधारित आहे, मूल्यांवरच अधिष्ठित आहे. हो. हो. म्हणून संस्कृत भाषेचा प्रचार म्हणजे ह्या सगळ्या मूल्यांचा प्रचार, मूल्यांचं आरोपण हे अपेक्षित आहे. चांगल्या आयुष्याची व्याख्या तुमची काय आहे आणि विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे ते आत्मसात करावं असं तुम्हाला वाटतं? आता झालं असं आहे की मूल्यांचं आरोपण करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. अगदी. कारण बदलती मूल्य अशी आहे की मी जसं अगोदर बोलली की तुमचं प्राधान्य हे भौतिक प्रगतीकडे राहिलेलं आहे. त्यामुळं काही मूल्यांची घसरण होण्याची जास्त शक्यता निर्माण झाली. इंग्रजीमध्ये याला टॉप्सी टर्व्हिडम म्हणतात. म्हणजे एक जर बाटली पूर्ण मूल्यांनी भरलेली आहे किंवा काही भरलेली आहे ती आपण उपडी करतो आणि मग टॉप्सी टर्व्हिडम मूल्यांची अशी घसरण होत चालली. तर ह्या घसरणीचा विचार हा झालाच पाहिजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये. आणि सुदैवाने संस्कृत भाषा ही आपण ज्याला देवनागरी म्हणतो, देवनागरी लिपी, तर ही देवांची भाषा आहे असं म्हणतो. गीर्वाण भाषा आपण त्याला म्हणतो. तर ह्या संस्कृत भाषेमध्ये ही जर सगळी मूल्य असतील तर हिचा प्रचार अधिकाधिक केल्याने समाजाची सुद्धा उन्नती होईल ही एक आमची धारणा आहे. आज मॅडमशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि त्यांच्या म्हणजे समाजाविषयीची तळमळ नुसतं भाषांमधूनच नाही तर मूल्यसंस्कार हे देखील किती महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी ते किती म्हणजे सर्व मिळून झटत आहेत हे आपण बघितलं. ह्याचा निश्चितच पुढील पिढीला खूप लाभ होणार आहे. अतिशय मनापासून धन्यवाद मॅडम. धन्यवाद.